नमस्कार, मी अमित रामटेके आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। आज ज्या विषयावरती आपण बोलणार आहोत ते आहे प्रकाश आंबेडकर यांनी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 25 जुलैपासून जी आरक्षण बचाव यात्रा घोषित केली आहे त्या आरक्षण बचाव यात्रेच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। या आरक्षण बचाव यात्रेच्या संदर्भामध्ये आज प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना या आरक्षण बचाव यात्रेमध्ये समाविष्ट सहभागी होण्याकरता एक निमंत्रण पाठवलेले आहे आणि हा जो निमंत्रण आहे हा शरद पवार आणि छगन भुजबळ हे स्वीकारतील का, हा एक मोठा प्रश्न आहे। तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी जी आरक्षण बचाव यात्रा आता काढत आहेत 25 जुलैपासून चैत्यभूमी ते संभाजीनगर पर्यंतची ही जी यात्रा आहे या यात्रेचा शेड्यूल सुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्या यात्रेचे जे उद्दिष्ट आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत। या यात्रेच्या आरक्षण बचाव यात्रेचा जर आपण संदर्भ बघितला तर मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी मधून आरक्षण मागणे, सगळे सोयरेची त्यांची मागणी, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करू नये म्हणून चालवलेली एक आंदोलन किंवा मागणी, या पार्श्वभूमीच्या कडे बघितलं तर असं लक्षात येते की महाराष्ट्रामध्ये आता मराठा आणि ओबीसी हा वाद सध्या सुरू आहे आणि या वादाच्या पार्श्वभूमीवरतीच प्रकाश आंबेडकर यांनी आपली आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केली आणि त्या यात्रेचे काही उद्दिष्ट सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत। त्या उद्दिष्टामध्ये सर्वात प्रमुख उद्दिष्ट आहे की ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे। दुसरा त्यांनी उद्दिष्ट सांगितलं आहे की एससी एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाल्या पाहिजे। तिसरं त्यांनी सांगितलं आहे की ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे। चौथा त्यांनी सांगितलं आहे की एससी एसटी आणि ओबीसीला पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे आणि 100 ओबीसी आमदार निवडून आणणे हा या आरक्षण बचाव यात्रेचा, प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केलेल्या आरक्षण बचाव यात्रेचा हा प्रमुख उद्दिष्ट आहे। आणि ह्या यात्रेमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी सुद्धा सहभागी व्हावे याकरता त्यांनी निमंत्रण सुद्धा त्यांना पाठवलेले आहे। तर सर्वात पहिल्यांदा प्रश्न असा निर्माण होतो की शरद पवार आणि छगन भुजबळ या दोनच नेत्यांना निमंत्रण का बरं पाठवण्यात आले आहे? महाराष्ट्रातील प्रमुख 6च्या 6 जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या प्रमुखांना अशा पद्धतीचं पत्र का बरं पाठवण्यात नाही आलंय? म्हणजे जर आपण विचार केला तर हे निमंत्रण शिवसेने एकनाथ शिंदे गटाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना पाठवायला पाहिजे होते। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठवायला पाहिजे होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते म्हणून शरद पवार यांना पाठवलं आहे। तसेच निमंत्रण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते म्हणून अजित पवारांना सुद्धा पाठवायला पाहिजे होते आणि काँग्रेस पार्टीचे नेते म्हणून नाना पटोले महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवायला पाहिजे होते। परंतु या सर्व पक्षांच्या नेत्यांना, बाकीच्या नेत्यांना सोडून हा स्पेसिफिकली फक्त शरद पवार यांना आणि छगन भुजबळ यांना निमंत्रण पाठवण्याचे कारण काय आहे? जर आपण बघितलं आतापर्यंतची भूमिका छगन भुजबळ यांची तर ते ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या कायम विरोधात राहिले आहेत आणि त्यांनी आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केलेली आहे। कदाचित ते या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सहभागी सुद्धा होऊ शकतात, परंतु याचा नेमका राजकीय फायदा किंवा नुकसान कुणाला होणार आहे याकडे जर बघितलं
तर अजित पवारांचे नेते छगन भुजबळ जर आरक्षण बचाव यात्रेमध्ये सहभागी झाले तर मराठा समाज हा अजित पवारांपासून दूर जाण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे महायुतीचे नेते म्हणून सुद्धा समजा छगन भुजबळ हे त्यांच्या ओबीसी मध्ये सहभाग होऊ नये म्हणून जर या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सहभागी झाले तर महायुतीवरती सुद्धा मराठा समाज नाराज होण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं राजकीय नुकसान होऊ नये या उद्देशाने अजित पवार किंवा महायुतीचे नेते हे छगन भुजबळांना या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सहभागी होण्यापासून रोखू शकतात। प्रश्न हाच आहे की छगन भुजबळ खरोखरच प्रकाश आंबेडकरांचे निमंत्रण स्वीकारतील का? त्यानंतर जर आपण बघितलं शरद पवार तर मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समूह हा शरद पवार यांच्याबद्दल बोलताना दिसत नाही। इव्हन ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये बोलताना दिसतात परंतु एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलताना दिसत नाही किंवा प्रकाश आंबेडकर यांच्याही विरोधामध्ये बोलताना दिसत नाही। ते फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात आणि अशा परिस्थितीमध्ये या स्टेटमेंटचा किंवा या वातावरण निर्मितीचा फायदा अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांनाच होतो आहे। मराठ्यांचा एक प्रकारे कल हा शरद पवारांच्या बाजूने जातो आहे। हे लोकसभेच्या निवडणुकांमध्येही दिसले। त्यांचे 10 पैकी 8 जे खासदार निवडून आले ते प्रामुख्याने मराठा बहुल भागामधील निवडून आले आणि या सर्वच्या सर्व उमेदवारांना मराठा समूहाने मराठा समाजाने एकमुस्त मतदान केलं असा जो सर्वे आला आहे किंवा असा बऱ्याचशा तज्ञांचं बऱ्याचशा पत्रकारांचं अशा पद्धतीचं जे म्हणणं आहे ते लक्षात घेता शरद पवार खरोखरच ओबीसी मध्ये मराठ्यांना सामावून घेऊ नये किंवा ओबीसीचे आरक्षण वाचावं, मराठ्यांचा त्यामध्ये सहभाग होऊ नये या दृष्टिकोनातून जी यात्रा होऊ घातलेली आहे आरक्षण बचाव यात्रा प्रकाश आंबेडकरांची, या यात्रेमध्ये शरद पवार सहभागी होतील का? ते प्रकाश आंबेडकरांचं निमंत्रण खरोखरच स्वीकारतील का? हा एक मोठा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की प्रकाश आंबेडकर हे फक्त हे शरद पवार आणि छगन भुजबळ यांनाच का बरं निमंत्रण करतात? ते बाकीच्या पक्षातील इतर नेत्यांना का बरं निमंत्रित करत नाही आहेत? त्यांनी जर म्हटलं की आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन तर सर्वच पक्षांना या यात्रेमध्ये सहभागी होऊ शकतात असं निमंत्रण सांगितलं आहे। तुम्ही जर असंच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं असेल तर पुन्हा तुम्हाला शरद पवार आणि छगन भुजबळ यांना स्पेशली पत्र लिहिण्याची गरज काय पडली? बघ ते सुद्धा प्रेस कॉन्फरन्सच्या निमंत्रणाच्या भरोश्यावरती ते सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होऊ शकले असते। तुम्ही फक्त शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्याकडनंच का बरं अपेक्षा करता की त्यांनी ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी? ही एक प्रकारे सोयीची भूमिका होते का? आणि या भूमिकेचा फायदा नेमका कुणाला होणार आहे याबद्दल तुमचं मत काय आहे हे तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत तुम्हाला या आरक्षण बचाव यात्रेबद्दल काय वाटते ते तुमचे मत जे काही असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तोपर्यंत जय भीम, जय महाराष्ट्र।